श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी स्वामी समर्थांच्या चरणांकडे बारकाईने पाहिलं आहे का? स्वामींच्या चरणांवर काही विशिष्ट चिन्हे दाखवली जातात आणि भक्तांच्या श्रद्धेनुसार या प्रत्येक चिन्हामागे एक अतिशय सुंदर आध्यात्मिक अर्थ जडलेला आहे. पण प्रश्न असा आहे, स्वामी समर्थांच्या चरणांवर ही चिन्हे का दाखवली जातात? या चिन्हांचा नेमका अर्थ काय आहे? आणि स्वामींच्या चरणांचे दर्शन इतके महत्त्वाचे का मानले जाते? चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया स्वामी समर्थांच्या चरणांवरील पवित्र चिन्हांचे रहस्य. पहिले चिन्ह, कमळ. स्वामींच्या चरणांशी जोडले जाणारे सर्वात सुंदर प्रतीक म्हणजे कमळ. कमळ चिखलात उमलतं, पण त्यावर चिखलाचा डाग लागत नाही. यातून एक सुंदर संदेश मिळतो. जगात राहा, संसार करा, पण मन मात्र परमेश्वराच्या चरणी ठेवा. आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या, संकट आली, तरी मन शुद्ध आणि श्रद्धेने भरलेलं असलं तर आपण त्या परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. म्हणूनच कमळ हे पवित्रता, निर्मळता आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक मानले जाते. दुसरे चिन्ह, शंख. शंख हे भगवान विष्णूंशी संबंधित पवित्र प्रतीक आहे. शंखाचा नाद म्हणजेच ओंकाराचा नाद, अशी भारतीय आध्यात्मिक परंपरेत श्रद्धा आहे. शंख आपल्याला एका गोष्टीची आठवण करून देतो. ईश्वराचे नामस्मरण मनातील नकारात्मकता दूर करण्याची शक्ती देते. म्हणून स्वामींच्या चरणाशी शंखाचे प्रतीक जोडले गेले तर त्याचा अर्थ भक्तासाठी असा घेतला जातो की स्वामींचे नाव घ्या आणि मनाला सकारात्मकतेकडे घेऊन चला. तिसरे चिन्ह, चक्र. चक्र म्हणजे शक्ती, गती आणि धर्माचे प्रतीक. भगवान विष्णूंच्या सुदर्शन चक्राप्रमाणेच हे प्रतीक अधर्मावर धर्माचा विजय दर्शवतं. स्वामी समर्थांच्या चरणांशी चक्र जोडण्यामागील भक्तिभाव असा सांगितला जातो की जिथे स्वामींची कृपा असते तिथे भक्ताला संकटाशी सामना करण्याचे बळ मिळते. अर्थात याचा अर्थ संकट कधीच येणार नाहीत असा नाही, पण संकट आली तरी त्याला सामोरं जाण्याची शक्ती भक्ताला मिळू दे. चौथे चिन्ह, गदा. गदा म्हणजे सामर्थ्य आणि शक्तीचं प्रतीक आणि स्वामी समर्थांचं नावच सांगतं, समर्थ. भक्तांच्या श्रद्धेनुसार स्वामींच्या चरणांशी गदेचे प्रतीक जोडणे म्हणजेच वाईट शक्तींपेक्षा चांगल्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि अन्यायाविरुद्ध उभ्या राहण्याचे धैर्य ठेवा. स्वामींचा संदेशही याच भावनेशी जोडला जातो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पाचवे चिन्ह, ध्वज. ध्वज म्हणजे विजय आणि ईश्वराच्या उपस्थितीचे प्रतीक. मंदिरावर फडकणारा ध्वज आपल्याला सांगतो की इथे देवाची शक्ती आणि श्रद्धेची जागा आहे. स्वामींच्या चरणांशी ध्वजाचे प्रतीक जोडले गेले तर त्याचा आध्यात्मिक अर्थ असा होतो, जीवनात कितीही संघर्ष आले तरी श्रद्धेचा ध्वज खाली पडू देऊ नका. कारण परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, पण श्रद्धा ठेवा. आतून कधीच हरू नका. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या चरणांवरील प्रत्येक चिन्हाचा अर्थ वेगवेगळ्या परंपरा आणि भक्तांच्या संकल्पनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सांगितला जातो. पण या सर्वांचा केंद्रबिंदू एकच आहे, श्रद्धा, शरणागती आणि ईश्वरावरचा विश्वास. तेव्हा फक्त एक मूर्ती म्हणून पाहू नका स्वामींकडे. त्या चरणांमध्ये असलेला श्रद्धेचा संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.